अमोल प्रवीण अध्यक्ष महोदय, आता सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जी सध्याची अटीतटीची स्थिती आली होती त्यामध्ये अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपल्या भारतामध्ये तेलाचं जहाज आलेलं आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनी, जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसानं हे काम केलं। त्यामध्ये वेगळ्या देशाचे झेंडे लावून त्यावर हल्ला होऊ नये याची काळजी घेऊन हे जहाज आपल्या देशात पुन्हा दाखल झालेलं आहे। मी त्या जहाजातल्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि आपल्या केंद्र सरकारचं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। 1,35,000 टन सुरक्षितरित्या आपल्या देशात हे जहाज आलेलं आहे। आखाती देशांना याची सगळी झळ बसली असताना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे जहाज त्या कर्मचाऱ्यांनी आणि आपल्या सरकारनं त्यांना सक्षम पाठिंबा दिला। मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, विशेष करून त्या कर्मचाऱ्यांचं आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व सभागृहाने सुद्धा त्यांचं अभिनंदन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। सुधीर भाऊ। अध्यक्ष महाराज, सन्माननीय प्रताप अडसड यांनी ही माहिती जी दिली ती महत्वाची आहे। कारण नसताना जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर शंका उपस्थित करत, संदिग्धता निर्माण करत, विरोधाला विरोध म्हणून आपल्या देशाच्या योग्य नियोजनाला सुद्धा पाठिंबा न देता त्या नियोजनाच्या बाबतीमध्ये लोकमानसामध्ये भ्रम निर्माण करत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण करणे, लोकांना भीती दाखवणे, हा जो सभागृहाच्या माध्यमातून काही सदस्यांनी कार्यक्रम केला त्याचं हे उत्तर आहे। आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेला सरकारच्या वतीने तर विनंती करेन, पण एक सदस्य म्हणून विनंती करेन की अशा जगामधल्या सर्वच देशामध्ये अडचणी निर्माण होत असताना आपण जर साठेबाजी किंवा टंचाई निर्माण होईल अशी जर कृती केली तर कारण नसताना याचा परिणाम एकूण व्यवस्थेवर होईल। आणि म्हणून आज सन्माननीय प्रताप अडसडजी, सन्माननीय श्री दटकेजी यांनी जो विषय मांडला त्याला माझा पाठिंबा आहे की अशी कोणतीही भीती महाराष्ट्राच्या जनतेत निर्माण होईल अशी काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल।